पंढरपूरमधील बाह्य वळण मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत। कासेगाव या ठिकाणी नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। भाजपचे आमदार समाधान आवताडे हे सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेत। खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। पाहूया। कासेगाव पंढरपूरच्या या रस्त्यासाठी आता आपण बघितलं तर कासेगावातील रस्ता गेले 2 वर्षापासून मंजूर असल्यामुळे आणि तो रस्ता आता अत्यंत खराब झालेला आहे। त्या रस्त्यावरून वाहनं जड वाहतूक सुद्धा बंद व्हावी आणि रस्ता दुरुस्त आता चक्क गावकरी आता आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतात। रस्त्यामध्ये आता जवळपास त्यांनी वृक्षारोपण करून ते आपलं आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतात। आपण एकंदरीत पाहिलं तर गेले 2 वर्षापासून हा रस्ता बंद असल्यामुळे रस्त्यामध्ये आज त्यांनी आंदोलन केले, आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगायला काय आंदोलन केलं? हे कारण नसताना आमच्यावर हा अवजड वाहनांचा कारण नसताना आमच्यावर ह्या रस्त्यावर हे लादलेलं भूत आहे। ह्या अवजड वाहनांमुळं आमचे 2000 विद्यार्थ्यांचं जीवन धोक्यात आहे। ह्या गावाच्या मधून रस्ता जातोय। नॅशनलाइज वाहनं सगळे अगदी दिल्लीवरनं बेंगलोरला जाणारी वाहतूक सगळी ह्या रस्त्यावर नाही आणि त्यामुळे ह्या रस्त्यांचं आमचं नुकसान झालेलं आहे। आता अशी अवस्था आहे की खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डा आहे हीच आम्हाला कळलं नाही। आज आम्ही रस्ता रोको करून ह्या झाडावर बायपास रस्त्यावर आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। आमची डिपार्टमेंटला PWD ला विनंती आहे, जोपर्यंत हे वाहनं बंद होत नाहीत तोपर्यंत ही रोपं झाडं कुणी काढायची नाहीत, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल। कासेगाव पंढरपूर शिवेंद्र महाराजांनी सुद्धा या रस्त्याला तात्काळ निधी देऊन हा रस्ता चालू अवस्थेत चालू करण्याचं काम त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग करून या रस्त्याचं स्ट्रेंथनिंग मोठ्या चांगल्या प्रमाणात करून 4 लेनिंग करण्याचं काम सुद्धा आम्ही आणि प्रशांत मालकांनी या ठिकाणी गडकरी साहेबांकडे जाऊन आम्ही साकडं 100% घालू आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीने आम्ही करू। मंत्री आश्वासन म्हणजे जड वाहतूक बंद करतो असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि बांधकाम मंत्री महोदय म्हणले की मी स्वतः येतो रस्त्याची पाहणी करतो। आत्ता रस्ता तातडीनं लोकांना या करता काय करावं लागेल सूचना देतो आणि अधिकचा निधी देऊन तो रस्ता अधिक चांगला कसा करता येईल ते पाहतो। रस्ता झाल्यानंतर जर नॅशनल हायवेकडे वर्ग होत असेल त्याची आपण अंमलबजावणी करू असे